हा सुनबाई, झालं का जेवण झालं तुमचं? बाबा आम्ही इथे डिनर साठी आलो होतो, ते पायऱ्यांवरनं खाली पडले, डोक्याला मारला काय, त्यांचं पेटून भेटते. तुम्ही या ना लवकर इथे सिटी हॉस्पिटलमध्ये. हा तू घाबरू नकोस, मी येतो. बाबा ऐका ना, प्लीज ऐक ना, काही सांगू नका. लवकर ये बाबा. झालं का फोन? कोण होता? कोण होता? अगं सुनबाईचा फोन होता. तिची गाडी रस्त्यात पंक्चर झाली आहे आणि जॅक नाही आहे त्यांच्याजवळ. हाय बाई, पंक्चर झाली, मग का करावं बरं? आता सुबोधला घेऊन जातो, त्याच्याजवळ जॅक आहे ना, आणि येतो लगेच परत. मी चेंज करतो. मी राधिकानं गाडी पंक्चर झाली तर याईनं फोन केला का? आजी बोल ना. तर मग कुठे होते? तुझ्या माकडावरती. मित्र सारखं काय घडतंय रे माझ्या बाबतीत? राधा शांत हो. चलो बेबी, शांत झालीस ना? पाणी प्यालीस ना? हा, शांत हो, शांत हो. अरे कशी शांत राहू मी मम्मा? अगं तिथे पोलिसांना कळलं असेल गॅरी मेलाय आणि त्यांना कळणार मी त्यांना भेटले होते, ते इथे मला पकडून घेऊन गेले तर. असं काही होणार नाहीये, ओके? असं काही होणार नाहीये. काय असं नाही होणार आहे? असंच होणार आहे, मला माहितीये. ओके 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 शनू बेबी, एक मिनिट, पाणी पी, पाणी पी, अजून पी. हाय शनाया. अगं मी हसतोय आणि रडते, रडकी सनाई. नाही तर काय, वेडी आहे ती. हा अच्छा, हे मम्मा रागवली का तुला? हे मम्मा आहे का तम्मा आहे? हा, आपण रागवू, मम्माला रागवतो मी. ए मम्मा, शनायाला रागवायचं नाही हा, नाही तुझं घर आम्ही तिकडे उन्हात नाही तर पावसात बांधून देऊ. गॅरीचं काय? गॅरीचं काय? गॅरीचं काय? गॅरीचं काय? गॅरी मेला. गॅरी मेला. काही नाही, मेला नाही, ही झोपली होती, झोपेत स्वप्न पडलं आणि स्वप्नात ओरडत उठली, गॅरी मेला, गॅरी मेला. स्वप्नात त्याला ए आपल्या नवऱ्याला असं स्वप्नात मारतात का? शनाया नाही, क्षणभर मला असं वाटलं खरंच माझा मित्र मेला की काय. पाहिलंच ना, सांगत होती इडियट सारखी स्वप्न बघू नको. चल चल, उठ उठ उठ, चल आतमध्ये चल, गपचूप गपचूप आतमध्ये चल, काही बोलायचं नाहीये, झोपायचं गपचूप आता तुला. दोन्ही बायका आहेत का काय? एकदम नारळ पाणी पाजून दिलं दुपारी. असं लोक झाडावर चढून नारळ पाणी पितात, यांनी मला नारळ पाणी पाजून झाडावर चढवलं. आता इतक्या रात्री कोण? अरे तुम्ही दोघ जण इतक्या रात्री? हा, जरा प्रॉब्लेम झाला एक. काय झालाय? महाजनी आपल्याला ताबडतोब सिटी हॉस्पिटलला जायचंय. गुरुनाथला अपघात झालाय. पण काय झालंय ते सांगा ना. नाही म्हणजे काय की सुनबाई आणि गुरुनाथ जेवण करायला गेले होते, ते काहीतरी जिन्यावरून उतरताना काहीतरी पडले, लागले. पण मग राधिका एकटीच आहे का तिकडे? नाही, सौमित्र आहे बरोबर. ते आपण वाटेत निघताना फोन करूया. हा, आणि प्लीज सांगू नका. चला राधा घे कॉफी घे. नाही नको माझं. हे कॉफी घे, बरं वाटेल जरा. घे. राधा, काल तू डायरेक्टली घरी जाणार होतीस ना? अचानक डिनरचं वगैरे कसं काय ठरलं? त्यांनी दुपारीच विचारलं होतं मला. तूही विचारलं होतंस मला माहितीये, पण खरं तर मला कुठेच जायचं नव्हतं. मला सरळ घरीच जायचं होतं. निघताना पार्किंग पाशी यांनी गाठलं आणि आग्रह करायला लागले.
आग्रह केला नाही म्हणून माझ्याबरोबर आली नाहीस का? तसं नाहीये सौमित्र. माझ्याबरोबर आली असतीस तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं. मला माहितीये राधा, मला असले काही प्रश्न विचारायचा अधिकार नाही आणि तू काही म्हणजे तुझ्याकडून कुठल्या उत्तराची मला अपेक्षा सुद्धा नाहीये. पण माझ्या ना असं सतत डोक्यात चालू राहील म्हणून मी राधा तुमच्यात धड संवाद सुद्धा नाहीये तरी सुद्धा गुरु बरोबर तू डिनरला गेलीस असं खरंच खूप आश्चर्य वाटतंय मला. अरे मला नव्हतंच जायचं, पण हे म्हणाले की यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून गेले. काय बोलायचं होतं? यांचं असं म्हणणं होतं की आपण नव्यानं सुरुवात करूया. मी पुन्हा पूर्वीसारखं वागेन. मी नकारच दिला. हे सगळं घडलं. काय सौमित्र, मला कळत नाही की यांच्या मनात नेमकं काय चाललंय, खरंच काही कळत नाही. असं होतं. सुनबाई, बाबा बाबा शांत हो. हे सगळं कसं घडलं ग? आम्ही जेवायला गेलो होतो तिथे तिथे पडले. बेशुद्ध झाले. मला काही कळत नव्हतं. अब हे तू शांत हो. बैस बैस. सौमित्र, डॉक्टर काय म्हणतात? अजून काहीच कळलं नाही. म्हणजे ट्रीटमेंट सुरू केली आहे एवढंच कळलं. बरं, काही गरज आहे का पैशांची? नाही ना, आत्ता भरलेत, लागले तर बघूया. तुरुंगात असा कसा काय पडला आणि नेमकं काय झालंय? राधिका, तुमचं काही भांडण? आता आम्ही डिनरला गेलो होतो. मी फ्रेश रूम मधनं परत आले तर एक वेटर सांगत आला की हे जिन्यावर पडलेत म्हणून. मी बघितलं तर सगळी गर्दी जमली होती. यांना शुद्धही नव्हती. तिथल्याच लोकांच्या मदतीने यांना इथे घेऊन आले. आपण डॉक्टरांना भेटू शकतो? हो, भेटू शकतो, पण ते अजून बाहेर नाही आले. ठीक आहे वसंतराव, आपण वाट बघूया तोपर्यंत. काय म्हणतात ते बघू. आणि कसं आहे, सगळ्यांनी पॅनिक व्हायची गरज नाहीये. राधिका, तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत आता इथे. बाबा, आईंना सांगितलं नाहीये ना तुम्ही? नाही, अजिबात नाही. आई घरी काहीच सांगितलेलं नाही. ते नंतर बघूया आपण. आधी डॉक्टर काय म्हणतात ते बघू. हे अजून बेशुद्ध आहेत हो. काही झालं तरी हे लवकरात लवकर शुद्धीवर यायला हवे. बेबी, हे बघ, आता ना कोणाला फोन करायचा नाही, हा, आणि कोणाशी बोलायचं नाही, कोणाला काही सांगायचं नाही. आणि आणि हा, त्या केड्याला तर काही सांगायचं नाही म्हणजे नाही. ओके मम्मा, मी कोणाला काही सांगणार नाही, कोणाला फोन पण करणार नाही. पण केड्या तर आपला आहे, त्याला का नाही सांगायचं? नो मीन्स नो. केड्या आपला नाहीये. केड्या तो नेहमी काय बोलतो ऐकलंस ना, तो स्वतःच आहे, कळलं? आणि त्याच्यावर तर अजिबात ट्रस्ट करायचा नाहीये, कळलं ना तुला मी काय म्हणते ते? ओके, मी नाही कोणाला काही सांगणार. पण मम्मा, मला खूप भीती वाटते गो. नाही नाही नाही, शनू बेबी तू घाबरू नको. हा, तू घाबरू नको, मी घाबरते. नाही म्हणजे मी आहे ना, मग तू घाबरू नको अजिबात. मला सांग, तू तिकडे असताना तुमचं हे सगळं चाललं असताना कोणी कोणी बघितलं का तुला तिकडे? हा, मम्मा, मला कसं माहिती असणार? अगं, मी तर बिझी होते ना गॅरी बरोबर फाईट करण्यात. अगं गॅरी पडला ना तेव्हा कोण होतं का तिकडे? आय डोंट थिंक सो तिथे कोणी होतं. थँक गॉड. ओ माय गॉड. आणि ती राधिका कुठे होती? तिने नाही ना बघितलं तुला? हा मम्मा, रिलॅक्स. राधिका कशी बघेल मला? आणि जरी तिने मला बघितलं तर मी पण तिला बघेन ना. हा, तिने बघितलं. हा, काय
एनिवेज पण लक्षात ठेव, आता जोवर गॅरीचं काय झालं हे आपल्याला कळत नाही तोवर तू कुठेही बाहेर पडायचं नाही, कळलं? इज दॅट क्लिअर? हा, कुठेही बाहेर पडायचं नाही, नाहीतर पोलीस तुला पकडून नेतील. कळलं ना तुला? बाहेर नाही पडायचं आपल्याला. पण मम्मा मला खूप गिल्टी वाटतंय ग. बघ ना, आता गॅरीला मी ढकललं म्हणून तो पडला आणि मेला ना. शनुबाई शट अप. तोंड बंद तुझं. तोंड बंद करायला सांगितलं ना. अरे पण मम्मा, तो मेलाय का जिवंत हे कसं करणार आपल्याला? मी जाऊन बघून येऊ का? नो मीन्स नो. मी ऍक्च्युली डेड बॉडी बघितली नाहीये ना कधीच. गॅरी बद्दल माहिती मिळाली पाहिजे. ओ माय गॉड, काय झालं असेल गॅरीचं? पण कसं कळणार? खरी माहिती कोण देणार? बाबा नाना, तुम्हाला काही कॉफी वगैरे आणू का? डॉक्टर रिलॅक्स रिलॅक्स मिसेस सुरेखा. हे बघा, अजून तरी सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. नाही, हे बरं झालं. गुरु कसा आहे आता? तुमचे बाबा. इट्स ओके डॉक्टर. सिच्युएशन अंडर कंट्रोल वगैरे सगळं ठीक आहे, तरी पण गुरुनाथ कसा आहे? हे शुद्धीवर आले का? हे बघा, अजून तरी नाही आले. पण फार लागलेलं नाही ना? डोंट गेट पॅनिक. सगळं हळूहळू ठीक होईल. कसं आहे, ते जिन्यावरनं पडल्यामुळे त्यांच्या डोक्यालाही मार लागलाय आणि कधी कधी माणूस शॉकने सुद्धा बेशुद्ध पडू शकतो. कधी कधी इंटरनल इंजुरी असू शकते. यू नेव्हर नो. आपण असं करूया, उद्या सकाळपर्यंत वाट बघूया आणि उद्या स्कॅन करून बघू. नाही, पण काळजी करायचं काही कारण नाही ना? काळजीची फक्त एकच गोष्ट आहे की पेशंट 24 तासाच्या आत शुद्धीवर यायला हवा. नाहीतर मग कधी कधी पेशंट कोमाते जाऊ शकतो. एक्सक्यूज मी. अरे समय आलास? काय झालं गुरुला अचानक? मी सांगतो सगळं. मी जरा आटपतोने सांगतो. अरे तू बाबांजवळ थांब, मी येतो. वहिनी, काय झालं गुरुला अचानक? मलाही नक्की काही माहिती नाहीये. नाही म्हणजे चक्कर येऊन पडले का पाय अडकून पडले, काहीच कल्पना नाही. राधिकेच्या मागचे व्याप काय संपतच नाहीत. एक संपला की दुसरा चालू होतो. हो ना. गुरुनाथ लवकर शुद्धीवर यायला हवा. त्याच्याकडनंच कळेल ना हॉटेलात नक्की काय झालंय ते. हे सगळं करण्यामागे गुरुनाथचाच काही डाव नाहीये ना? नाही नाही काका, आता नको आपण असला विचार करूया प्लीज. सगळे काळजीत आहे. बाबा, तुम्ही ठीक आहात ना? मी बरा आहे. काळजी अशीच वाटते रे मला. तिनंच मला फोन करून सांगितलं इथे सगळं काय घडलंय ते. तू कसं काय एवढ्या रात्री आलास? तुला कोणी सांगितलं? नाही, मीच बोलवलंय. नाही, बरं केलं. मला वाटतं सौमित्र, तू आणि आनंद घरी जा. आम्ही थांबतो इथे. अजय? हो ना. खरं तर तुम्ही सगळेच जण घरी जा आणि राधिकाला पण घेऊन जा. सगळ्यांनी इथे थांबून काय करायचं ना? अहो नको नको, मी आनंदला उलट त्याचसाठी बोलवून घेतलंय. तुम्ही सगळेच घरी जा काका. मी आणि आनंद आहोत ना राधा बरोबर. हा, आणि जोपर्यंत हे शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मला नाही निघता यायचं. आणि मी त्यासाठी चालू आहे, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला सगळ्यांना घरी सोडू का? नको नको, मी थांबतो इथे. ही एकटीच आहे ना. बाबा, आपण सगळेजण रात्रभर इथे बसून काय करणार आहोत? हो काका, तसंही उद्या सकाळी स्कॅन होणार आहे, तोपर्यंत काहीच कळणार नाही आपल्याला. हो ना. आणि घरी पण कोणी काहीच सांगू नका. आईंना, नानी आणि महाजनी काकूंना कोणालाही काही सांगू नका. आईंना आपण उद्या सकाळी कल्पना देऊया. आणि हवं तर आपण सकाळी लवकर येऊ. आणि कसं आहे, वहिनी नाही तर घरी काळजी करत बसतील किंवा त्यांना काय अधिक संशय नको. हो. काळजी करू नका, आपण फोनवर बोलू.
सम्या वहिनी खूप स्ट्रेस दिसत आहे त्या. गुरु शुद्धीवर येईपर्यंत ऐक ना, ते डॉक्टर येऊन गेले का? कधी येणार आहेत परत? मला काहीच माहित नाही रे. म्हणजे आता 24 तास तरी तो अंडर ऑब्झर्वेशन एवढंच म्हणाले. बघू आता. हाय बाई, पहा बरं, आताच राधिकाला फोन करत होते मी. काढला का पंक्चर? पंक्चर काढला? हो हो, झालं, काम झालं. मग ते दोघं कुठे आहेत? तुम्ही एकटे काऊन बरं आलात? नाही, ते कॉफी घ्यायला गेलेत. कॉफी घ्यायला दोघच गेले का? तुम्हाला नाही घेऊन गेले? नाही. अहो, का झालं हो? तुम्ही काही लपवत आहात का मायापासून? हा, का आलं सांगा बरं. का बरं राधिकांना फोन केला आणि तुम्ही लगोलग निघून गेलात? काही सांगितलं नाही, काही नाही. का आलं सांगा तर? काही झालं का? काही झालं का सांगा तर. तुम्ही मायापासून काऊन बरं काही लपवत आहात का? नाही म्हणजे सरिता, खरं म्हणजे तुला हे सगळं सांगायचं नव्हतं. काऊन बरं? ते बघ, ह्याच्यासाठी उगाच म्हणजे तू काळजी करशील, घाबरशील म्हणून जरा मला ते. आई बाई, सांगत का नाही तुम्ही? मला वाटतच होतं. राधिकाचा फोन आला, तुम्ही त्यावेळेला काहीतरी बोलत होता त्यासोबत, तेव्हाच मला वाटलं काहीतरी बिनसलंय. बरं, साधा टायर पंक्चर झाला म्हणून मी तिला फोन करते तर ती उचलत नाहीये म्हणजे साधी गोष्ट नाहीये. सांगा बरं का झालंय, सांगा ना. काही भांडण गिंडण झालंय का दोघांचं? त्याच्या भैताडीमुळे काही झालंय का सांगा बरं. तिचा काय संबंध? आई सांगा बरं, मला का कळत नाहीये का झालं ते. गुरुला फोन करत आहे, गुरुचा फोन बंद आहे. का झालं सांगा तरी. सांगतो, तू थांबशील का जरा? हा, सांगा मला का झालं. म्हणजे काय झालं की असं कसं झालंय? खूप लागलं का त्याला? कुठे आहे तो? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं का त्याला? तर खूप लागलं का? कुठे आहे? कुठे तो? तुम्ही शुद्ध आहे का? काहीतरी चांगलं करायला गेलं की असं काहीतरी होतं. सगळ्याची नजर लागते बाय गुरुला. तुम्ही चला, आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये. सरिता, नाही, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया, पाहूया बरं. मग का करायचं? पोरगा तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे. तिथे आहे, तिथे आनंद आणि सौमित्र आहे. पण इथं मला करमणार आहे का? चला ना, आपण जाऊया. काय करणार तिथे जाऊ? हो, पण बघूया, पोरगा तिकडे एकटा आहे. अगं तिथे एवढ्या लोकांना राहायला देत नाही. आणि शिवाय डॉक्टर सकाळी येणार आहे. त्याचे रिपोर्ट आले की कळेल. आपण जाऊ ना, सकाळी जाऊ. काही होणार नाही, तू घाबरू नको. असं कसं झालं बरं? म्हणून तुला सांगत नव्हतं, कळलं ना? रिलॅक्स. हो, पण त्याला लागलं असेल, त्या डोक्याला जास्त मार लागला का? रिलॅक्स. शनाया, तू मला ढकललास ना, आता बघ तुझा जीवच घेतो मी. काय झालं? काय झालं? बोल ना. इकडे गॅरी आला होता मला. गॅरी कुठे? कुठे गॅरी? इकडे आहे कुठेतरी. आणि त्यांनी मला धमकी दिली, माझा गळा दाबला. धमकी दिली? काय? मला म्हणला, तू मला मारलंस आता मी तुला नाही सोडणार. नाही सोडणार तू. इथे कोणी नाहीये. तू स्वप्न बघितलं. तू झोप 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 झोप. नाही, कोण नाहीये. तू झोप ना. तू झोप आणि मलाही झोपू दे. चल झोप झोप, बघू झोप. मामा, मी कोण आहे?
कसा असेल, कुठे असेल, आय नीड टू नो. मला समजलंच पाहिजे. मी उद्या सकाळी माहिती काढेन. हॅरी, आय एम रिअली सॉरी, बट मी हे खरंच मुद्दाम नाही केलं. आय स्वेअर. तू आत्ता कुठे असशील गॉड नोज.